नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा अंबादास बाहेकर, के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेब नगर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहेत. SYBAच्या S2 इकॉनॉमिक्स, S2 स्थूल अर्थशास्त्र या विषयातील दुसरे प्रकरण राष्ट्रीय उत्पन्न ह्या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहे. या प्रकरणातील राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह या घटकासंदर्भात या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह ह्या संदर्भामध्ये जर आपण अभ्यास केला, यापूर्वी आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आपण अभ्यासलेली आहे, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता हे जे राष्ट्रीय उत्पन्न आपण प्राप्त केलेलं आहे ते कशा पद्धतीने काढायचं, त्याचं मोजमाप कसं करायचं, राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. आता मिळालेलं जे हे राष्ट्रीय उत्पन्न आहे, या उत्पन्नाचा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा आणि वस्तूंचा सातत्याने चक्राकार प्रवाह चालू असतो. आता हा चक्राकार प्रवाह कोणकोणत्या घटकांमध्ये कशा पद्धतीने चालतो ह्या संदर्भातला अभ्यास या चक्रीय प्रवाहामध्ये या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आता पैसा जो आहे, हा पैसा एका ठिकाणी टिकून राहत नाही, तर तो एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे असा तो सतत प्रवाहित असतो. पैशाचा चक्राकार प्रवाह म्हणजे खर्च केलेल्या पैशाचा साठा न करता तो सतत प्रवाहित राहिला पाहिजे, त्याला चक्राकार प्रवाह असं म्हटलं जातं. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये एक विशिष्ट उत्पन्न व व्यवहार पातळी राखली जाते. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा जर आपण अभ्यास केला तर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये या ठिकाणी विभागला गेलेला आहे. त्याचे प्रतिमान वेगवेगळे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. क्षेत्रानुसार प्रतिमान या ठिकाणी केलेलं आहे. आता सर्वात पहिल्यांदा किंवा प्रारंभी आपण चक्राकार प्रवाहाचं द्विक्षेत्रीय प्रतिमान जे आहे, या द्विक्षेत्रीय प्रतिमानाचा आपण अभ्यास करूया. द्विक्षेत्रीय म्हणजे दोन क्षेत्र. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन क्षेत्र आहे ती बंदिस्त अर्थव्यवस्था आहे. या बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये दोनच क्षेत्र आहे फक्त, आणि त्या दोनच क्षेत्रांमध्ये सुद्धा पैशाचा चक्राकार किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह निर्माण होत असतो. तो कशा पद्धतीने निर्माण होतो हे आपण आता या ठिकाणी बघूया. बघा, द्विक्षेत्रीय प्रतिमान, त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्र आपण बघूया. क्षेत्र दाखवलेलं आहे बघा, कौटुंबिक क्षेत्र. कौटुंबिक क्षेत्राचा जर आपण अभ्यास केला तर कौटुंबिक क्षेत्र काय आहे, तर कौटुंबिक क्षेत्राकडे सर्व उत्पादन घटकांची मालकी असते. सर्व उत्पादन घटक म्हणजे काय, तर आपण पाहिलेलं आहे पूर्वीही की उत्पादनासाठी आपल्याला किमान 4 आवश्यक उत्पादनाचे घटक आहे: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आता ही सगळी असणारी जी काही उत्पादनाचे घटक आहे, ही उत्पादनाचे घटक या कौटुंबिक क्षेत्राच्या मालकीचे आहे. आणि हे जे उत्पादनाचे घटक आहे, या उत्पादन घटकांचा या कौटुंबिक क्षेत्राकडून पुरवठा केला जातो, ते पुरवले जातात. आणि म्हणून उत्पादन घटकांचे नियंत्रक म्हणून देखील ते त्या ठिकाणी कार्यरत आहे. कौटुंबिक क्षेत्रामध्ये एक व्यक्ती आहे, एक व्यक्ती असू शकते, कुटुंबातील सदस्य आहे, समाजाचा एखादा गट त्याच्यामध्ये येऊ शकतो. मग अशा पद्धतीने पहिलं कार्य काय आहे कौटुंबिक क्षेत्राचं, तर कौटुंबिक क्षेत्राकडून उत्पादन घटकांचा पुरवठा केला जातो. त्यांची मालकी, त्यांचं नियंत्रण या कौटुंबिक क्षेत्राकडून केलं जातं. त्याचबरोबर कौटुंबिक क्षेत्राचा जर आपण विचार केला तर कौटुंबिक क्षेत्र मूलतः उपभोक्ता घटक असते. आणि त्यांचं अंतिम ध्येय काय आहे, तर कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची पूर्तता करणं. काय आहे त्यांचं अंतिम ध्येय, सदस्यांच्या गरजांची पूर्तता करणं हे त्यांचं अंतिम ध्येय आहे. मग हे अंतिम ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांची गरजांची किंवा उपयोगिता पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या किंवा विविध वस्तू व सेवांची त्यांच्याकडून मागणी केली जाते. कारण वस्तू आणि सेवा जर प्राप्त झाल्या तरच उपयोगिता किंवा त्यांना
त्यांचं महत्तम समाधान प्राप्त करता येऊ शकेल. म्हणून कौटुंबिक क्षेत्राकडून वस्तू व सेवांची मागणी देखील केली जाते. असं हे पहिलं क्षेत्र कौटुंबिक क्षेत्र 2 प्रकारचं कार्य करतं. उत्पादन घटकांचा पुरवठा करणं आणि वस्तू व सेवांची मागणी करणं. त्यानंतर द्वितीय क्षेत्रामध्ये आहे दुसरं क्षेत्र व्यवसाय क्षेत्र. आता व्यवसाय क्षेत्राचा जर आपण अभ्यास केला तर या व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांना आपण उत्पादन संस्था असं सुद्धा म्हणतो. ह्या उत्पादन संस्थांचा जर आपण अभ्यास केला तर ह्या उत्पादन घटकांची खरेदी करतात. काय करत असतात उत्पादन संस्था? तर उत्पादन घटकांची खरेदी करत असतात. मग कुटुंब संस्थांकडून पुरवले जाणारे जे हे उत्पादनाचे घटक आहे या उत्पादन घटकांची त्या खरेदी करतात आणि त्या खरेदी करत असल्यामुळे त्यांचा जो काही मोबदला आहे हा मोबदला या कुटुंब संस्थांना दिला जातो. मग भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे जे व्यवसाय संस्था कुटुंब संस्थांकडून घेत आहे तर त्याच्या बदल्यामध्ये खंड, वेतन, व्याज, नफा ह्या स्वरूपामध्ये मोबदला उद्योग संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे दिला जातो किंवा कुटुंब संस्थांना तो दिला जातो. मग मिळालेले जे हे सगळे उत्पादनाचे घटक आहे हे सगळे उत्पादनाचे घटक एकत्रित करून त्यांचं उत्पादनाचं कार्य त्यांच्याकडनं केलं जातं. या उद्योग संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्याचं कार्य त्यांच्याकडनं केलं जातं. म्हणजे पहिलं कार्य काय झालं त्यांचं? तर उत्पादनाचे सर्व घटक खरेदी करणं, त्यांचं एकत्रीकरण करणं आणि त्या बदल्यामध्ये त्या उत्पादन घटकांना मोबदला देणं, यांचं एकत्रीकरण करून वस्तू आणि सेवांची निर्मिती करणं. मग निर्माण झालेल्या ज्या काही या वस्तू आणि सेवा आहे या वस्तू आणि सेवांची ते काय करत असतात? विक्री करत असतात. काय केली? उत्पादन संस्थांनी किंवा व्यवसाय संस्थांनी निर्माण केलेलं जे वस्तू आणि सेवांचं उत्पादन आहे हे वस्तू आणि सेवांचं उत्पादन विक्री केलं जातं. या वस्तू आणि सेवांना मागणी कोण करतं आहे? तर या वस्तू आणि सेवांची मागणी कुटुंब क्षेत्राकडून केली जाते. म्हणजे बघा काय झालं, सुरुवातीला काय झालं की कुटुंब संस्थांनी, बघा आता पुढची स्लाईड मी तुम्हाला दाखवते, त्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसून येतं की या स्लाईडमध्ये आपल्याला दिसतं आहे बघा, जे कन्झ्युमर्स आहेत हे प्रोड्युसर्सला काय प्रोव्हाइड करताय? तर लँड, लेबर, कॅपिटल हे प्रोव्हाइड करताय, म्हणजे उत्पादनाचे घटक प्रोव्हाइड करतायत. त्या बदल्यामध्ये त्यांचा मोबदला व्यवसाय संस्थांकडून कुटुंब संस्थांना प्राप्त होतो. तर व्यवसाय संस्था या वस्तू आणि सेवा त्या ठिकाणी कुटुंब संस्थांना प्रदान करतात आणि त्याचा मोबदला किमतीच्या स्वरूपामध्ये कुटुंब संस्थांकडून उद्योग संस्थांकडे प्रदान केला जातो. म्हणजे पहिले काय झालं, उत्पन्न व्यवसाय संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे आलं आणि वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी तेच उत्पन्न पुन्हा कुटुंब संस्थांकडून व्यवसाय संस्थांकडे येत आहे. मग याच्यामुळे काय झालं, एका दिशेने वस्तू व सेवांचा प्रवाह तर विरुद्ध दिशेने पैशाचा प्रवाह दोन्हीही समान होतात. म्हणजे पूर्वी पहिल्या याच्यामध्ये उत्पादनाचे घटक दिले त्याचा मोबदला मिळाला, नंतर वस्तू आणि सेवा दिल्या त्यांची किंमत व्यवसाय संस्थांना मिळाली. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला दोन्हीही प्रवाह दिसून येत असतात. दोन्ही प्रवाह कुठले आहे? तर वास्तव प्रवाहसुद्धा आहे आणि पैशातील प्रवाहसुद्धा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्हीही प्रवाह या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. व अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर प्रवाह जो आहे हा व्यवसाय संस्थांकडून कुटुंब क्षेत्रांकडे आणि कुटुंब क्षेत्रांकडून व्यवसाय संस्थांकडे असा निर्माण होत असतो. आता उदाहरणार्थ उत्पादनाचे घटक खरेदी करण्यासाठी व्यवसाय संस्थांनी 10,000 रुपये खर्च केलेला असेल. किती? 10,000 रुपये खर्च केलेला हा खर्च सर्व उत्पादन घटकांना उत्पन्न म्हणून प्राप्त झाला.
मग सर्व उत्पादन घटकांना 10,000 रुपये उत्पन्न मिळालं आणि ह्या 10,000 रुपयामधून या 10,000 रुपयाची या सर्व कुटुंब संस्थांकडून काय करण्यात आली? वस्तू व सेवांची मागणी करण्यात आली. मग वस्तू व सेवा खरेदी केल्यामुळे पुन्हा ते 10,000 कोणाकडे गेलेत? पुन्हा ते 10,000 व्यवसाय संस्थांकडे गेलेले आहे. म्हणजे व्यवसाय संस्थांनी केलेला खर्च हे कुटुंब संस्थांचं उत्पन्न आहे, तर कुटुंब संस्थांनी केलेला खर्च हे व्यवसाय संस्थेचं उत्पन्न आहे. एकाचा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न, दुसऱ्याचं उत्पन्न हा पहिल्याचा खर्च. मग अशा पद्धतीने हा जो पैसा आहे हा पैसा चक्राकार पद्धतीने फिरत असतो आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. अशा सोप्या पद्धतीने आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह सांगता येतो, परंतु याच्यामध्ये एक थोडीशी अडचण असते किंवा हा प्रवाह जो आहे हा प्रवाह थोडा गुंतागुंतीचा बनतो. तर हा प्रवाह गुंतागुंतीचा बनण्याचं जे काही कारण आहे ते कारण म्हणजे हा जो प्रवाह आहे हा प्रवाह कायम स्थिर स्वरूपाचा राहत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस व्यवसाय संस्थांनी 10,000 रुपये खर्च केले म्हणून कुटुंब क्षेत्रांना 10,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं, परंतु 10चे 10,000 रुपये प्रत्येक वेळेस पुन्हा व्यवसाय संस्थांकडे उत्पन्न म्हणून जातीलच असं नाही. मग त्याची काय कारणं आहे? बघा, त्याच्यामध्ये एक घटक या ठिकाणी दिला आहे, गळती किंवा संहरण. आता गळती म्हणजे काय? तर गळणं. आता नळ जर आपल्या म्हणजे आपण बंद करत असताना जर तो पूर्ण बंद झाला नाही तर तो गळत राहतो आणि गळत राहत असेल तर आपल्या टाकीतलं पाणी आहे ते टाकीतलं पाणी तसंच भरलेलं राहणार नाही, ते काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. तसं इथे ही जी टाकी आहे ती टाकी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये असणारा पैसा आहे. मग आपल्याकडून जर त्या ठिकाणी व्यवहार जे आहे हे व्यवहार पूर्णपणे केले जात नसतील तर त्या प्रवाहामधनं तो जो पैसा आहे तो पैसा बाजूला पडणार आहे. आता उदाहरणार्थ 10,000 रुपये उत्पन्न प्राप्त झालेलं आहे, परंतु 10,000चे 10,000 वस्तू आणि सेवांवर जर एखाद्या व्यक्तीने खर्च केले नाही, कमी जर खर्च केले, तर व्यवसाय संस्थांना किंवा उत्पादन संस्थांना ते 10,000 रुपये उत्पन्न प्राप्त होऊ शकणार नाही आणि 10,000 रुपयाचा जो प्रवाह आहे हा प्रवाह कमी होईल. बाजूला पडणं म्हणजे गळती. बघा इथे सांगितलेलं आहे, उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातून जे उत्पन्न बाहेर पडते त्याला संहरण किंवा गळती असे म्हणतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की 10,000 रुपये उत्पन्न प्राप्त झालं, त्यापैकी कुटुंब संस्थांकडून 1,000 रुपयाची बचत करण्यात आली आणि 9,000 रुपये वस्तू व सेवांवर खर्च करण्यात आले. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की 9,000 रुपयाच्या वस्तू आणि सेवा आपण खरेदी केल्या, तर व्यवसाय संस्थांना किती पैसे मिळाले? व्यवसाय संस्थांना मिळालेलं उत्पन्न हे फक्त 9,000 रुपयांचं असणार आहे. त्यांनी खर्च किती केला होता? 10,000 रुपयांचा खर्च केलेला होता, परंतु त्यांना उत्पन्न 9,000चं मिळालं. 1,000 रुपये या प्रवाहाच्या बाहेर पडले. त्याला काय म्हटलं जातं? त्याला गळती असं त्या ठिकाणी म्हटलं जाईल. दुसरा जो घटक आहे अंतक्षेपणे. उत्पन्नाचा चक्राकार प्रवाहात ज्या उत्पन्नाची बाहेरून भर पडते त्याला भर किंवा अंतक्षेपणे असे म्हणतात. काय म्हटलेलं आहे? भर किंवा अंतक्षेपणे असं म्हटलं जातं. मग आता ही जी अंतक्षेपणे म्हणजे काय? तर बाहेर असलेला पैसा हा आर्थिक व्यवहारामध्ये टाकणं, त्याला अंतक्षेपणे असं म्हटलं जातं. बघा, आता बचतीच्या स्वरूपामध्ये पैसा हा चक्राकार प्रवाहातून बाहेर पडला आहे, बरोबर आहे. मग चक्राकार प्रवाहातून बाहेर पडलेला हा पैसा बचतीचं जर आपण गुंतवणुकीत रूपांतर केलं आणि गुंतवणुकीमार्फत पुन्हा उद्योग संस्थांमध्ये जर त्याची गुंतवणूक झाली तर तो काय होणार आहे? उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहात येणार आहे. म्हणजे गुंतवणुकीमार्फत अर्थव्यवस्थेमध्ये बाहेर पडलेला पैसा आपण अर्थव्यवस्थेमध्ये आणू शकतो किंवा अर्थव्यवस्थेमध्ये तो आपण टाकू शकतो. मग अशा पद्धतीने जर आपण विचार केला
तर बाहेरील चक्राकार प्रवाहात उत्पन्नाची भर पाडणं म्हणजेच अंतक्षेपणे होय. मग आता आपण जे द्विक्षेत्रीय प्रतिमान मांडलं, अंतक्षेपणे म्हणजेच इंजेक्शन्स, बघा या दोन्ही चित्रांवरनं तुम्हाला दोन्ही संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे कळू शकतात. गळतीच्या माध्यमातून पैसा काय होतोय, उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातून बाहेर पडतोय. तर अंतक्षेपणे म्हणजे इंजेक्शन्स आहे की ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बाहेर असणारा जो पैसा आहे हा पैसा या उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहात पुन्हा येणार आहे. मग अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर हे जे द्विक्षेत्रीय प्रतिमान आहे या द्विक्षेत्रीय प्रतिमानामध्ये कुटुंब क्षेत्रांकडून जी बचत केली जाणार आहे या बचतीमुळे गळती निर्माण होणार आहे आणि त्या बचतीमधून जर गुंतवणूक करण्यात आली तर गुंतवणुकीमार्फत आपल्या उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये भर पडणार आहे आणि उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह आहे त्या परिस्थितीत पुन्हा कार्यरत होऊ शकतो. अशा पद्धतीने याच्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर हा द्विचक्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह या ठिकाणी आपण बघू शकतो. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक काय आहे, गळती आहे बचत आणि अंतक्षेपणे आहे गुंतवणूक. ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणूक ह्या दोन्हीही समान असतील तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाचं आकारमान बदलणार नाही, तो आहे त्या परिस्थितीमध्ये कार्यरत राहील किंवा चक्राकार स्वरूप त्या ठिकाणी त्याचं सुरळीतपणे कार्य करू शकेल. आता आपण जे उदाहरण पाहिलं की 10,000 रुपयामधनं 9,000 रुपये खर्च केले, 1,000 रुपयाची बचत केली, पण बचत केलेल्या 1,000 रुपयाची पूर्णपणे जर गुंतवणूक झाली तरच चक्राकार प्रवाह हा 10,000 रुपयांवर कार्यरत होईल. पण बचत केलेल्या 1,000 रुपयामधून जर फक्त 800 रुपयांचीच गुंतवणूक करण्यात आली तर 200 रुपये हे काय होणार आहे, अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातून बाहेर पडतील आणि चक्राकार प्रवाह 10,000 रुपयांवरून 9,800 रुपयांवर येईल. अशा पद्धतीने याच्यामुळे आपल्याला काय सांगता येतं की बचत आणि गुंतवणूक समान झाली तर आपल्याला चक्राकार प्रवाह आकारमान बदलणार नाही, परंतु बचत आणि गुंतवणुकीमध्ये जर समानता नसेल तर चक्राकार प्रवाहाचे आकारमान बदलले जाईल. त्याची जी काही आकारमान आहे ते कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकेल. आलं लक्षात? आता आपण हे आत्ता पाहिलं द्विक्षेत्रीय प्रतिमान आपण पाहिलं. आता आपण पुढचा घटक घेऊया, 3 क्षेत्रीय प्रतिमान. आता 3 क्षेत्रीय प्रतिमानामध्ये 2 क्षेत्र जे आहे आपले ते 2 क्षेत्र तसेच राहणार आहे. त्याच्यामध्ये असणारं जे काही कार्य आहे ते कार्य तसंच राहणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण तिसरं जे काही क्षेत्र आहे, तृतीय क्षेत्र, ते आहे गव्हर्मेंट सेक्टर किंवा सरकार असं त्याला आपण म्हणत असतो. मग आता अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची असणारी भूमिका काय आहे किंवा सरकारकडनं काय केलं जातं, सरकार काय करतं, तर सरकारला खर्च करावे लागतात आणि हे खर्च करण्यासाठी सरकारला उत्पन्न मिळवावं लागतं. आता सरकारला उत्पन्न मिळवण्यासाठी कर आणि करेत्तर मार्गाने हे उत्पन्न सरकारकडून मिळवलं जातं. आता हे जे कर आहे हे कर सरकारकडून आकारले जातात. सरकारकडून उद्योगांवर आणि कुटुंब क्षेत्रांवर दोघांवरही कर आकारले जातात. आता ह्या करांची आकारणी केल्यामुळे काय होतं आहे की कराची जी काही रक्कम आहे ही कराची रक्कम आता कोणाला द्यायची आहे, आपल्याला सरकारला द्यायची आहे. मग कुटुंब क्षेत्रांकडून तो पैसा, कराच्या स्वरूपातील असणारा पैसा हा आता सरकारकडे जमा होणार आहे आणि सरकारकडे जमा होत असल्यामुळे तो पैसा किंवा ती रक्कम आता कुटुंब संस्थांना वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी वापरता येऊ शकणार नाही. मग आता ती रक्कम वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरता येऊ शकत नाही म्हणजे काय, तर ती प्रवाहाच्या बाहेर पडली आहे. बरोबर, काय झालं आहे, ती प्रवाहाच्या बाहेर पडली आहे. म्हणून टॅक्सेशन बघा, कन्झ्युमर्स आणि गव्हर्मेंट याच्यामध्ये आपण ॲरो काढला आहे आणि तिथे टॅक्सेशन लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, तर कुटुंब संस्थांकडून सरकारकडे
ही कराची रक्कम जमा केली जाते. मग ती कराची रक्कम आपण सरकारकडे जमा केल्यामुळे त्या रकमेमार्फत आपण वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकत नाही आणि या उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामधनं तो पैसा आता बाहेर पडला. परंतु सरकारने जो करामार्फत उत्पन्न प्राप्त केलेलं आहे ते जे उत्पन्न आहे हे उत्पन्न सरकारकडून खर्च केलं जातं, लोकांसाठी ते खर्च केलं जातं आणि मग समाजातील लोकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांची खरेदी करावी लागते आणि या वस्तू आणि सेवांवर सरकारकडनं खर्च केला जातो. मग वस्तू आणि सेवा कोणाकडनं प्राप्त होतात? तर उत्पादक क्षेत्राकडून होतात. मग या उत्पादन क्षेत्रांना त्या ठिकाणी वस्तू आणि सेवा सरकारने खरेदी केल्यामुळे त्या ठिकाणी त्या वस्तू आणि सेवांच्या किमतीमार्फत उत्पादक संस्थांना उत्पन्न प्राप्त होत असतं. आलं लक्षात? म्हणजे बघा, गव्हर्मेंट सेक्टरचं कार्य कुठे आहे? तर सरकार काय करतं? कुटुंब संस्थांवर कर आकारतं. आलेल्या या करामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची खरेदी केली जाते. वस्तू आणि सेवांच्या खरेदीमार्फत कुटुंब संस्थांना उत्पन्न प्राप्त होत असतं. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी कुटुंब संस्थांकडून गळतीच्या माध्यमातून सरकारने कर गोळा केले. कर काय आहे? तर गळती आहे, कारण प्रवाहातनं पैसा बाहेर काढते आहे. पण बाहेर काढलेला हा पैसा सार्वजनिक खर्चामधून पुन्हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहात येणार आहे. म्हणून या सार्वजनिक खर्चाला इंजेक्शन्स किंवा अंतक्षेपणे असं त्या ठिकाणी म्हटलं जाईल. मग अशा पद्धतीने तिसरं किंवा 3 नक्षत्रीय प्रतिमान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये कर ही गळती आहे तर सरकारी खर्च हे अंतक्षेपणे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चतुर्क्षेत्रीय प्रतिमान. चतुर्क्षेत्रीय प्रतिमान जे आहे, या चतुर्क्षेत्रीय प्रतिमानामध्ये काय दिसतं आहे आपल्याला? तर चौथं क्षेत्र ओव्हरसीज सेक्टर, आंतरराष्ट्रीय व्यापार. कुठला समावेश झालेला आहे? आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा समावेश झालेला आहे. तृतीय क्षेत्रापर्यंत आपण पाहिलं ती अर्थव्यवस्था कशी बंदिस्त स्वरूपाची अर्थव्यवस्था आपण पाहिलेली आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतीच अर्थव्यवस्था ही बंदिस्त स्वरूपाची अर्थव्यवस्था राहिलेली नाही. तर अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी मुक्त अर्थव्यवस्था करण्यात आलेला आहे. अनेक निर्बंध काढून टाकण्यात आले आणि संपूर्ण जग ही एक बाजारपेठ झालेली आहे. त्याच्यामुळे अशी जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये असणारं चौथं क्षेत्र म्हणजे परकीय व्यापार, सामूहिक जग. मग आता ह्या संदर्भामध्ये जर आपण अभ्यास केला तर बघा, आज आपण जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून कोणत्याही प्रकारच्या वस्तू किंवा सेवा आपण खरेदी करू शकतो किंवा आपल्या देशात तयार झालेल्या कुठल्याही उत्पादनाची आपण जगाच्या पाठीवर कुठेही विक्रीसुद्धा करू शकतो. बरोबर? मग आता ह्याच्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये 2 भाग आले व्यापाराचे. एकाला आयात आणि दुसरा झाला निर्यात. कौटुंबिक क्षेत्राकडून परदेशातील विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली जाते, त्याला आपण आयात म्हणतो. मग आयातीमार्फत काय होतं? आपण वस्तू दुसऱ्या देशातून आयात केली म्हणजे काय, तर ती आपण दुसऱ्या देशातनं खरेदी करतोय. दुसऱ्या देशातनं खरेदी केल्यामुळे काय होणार आहे? तिची किंमत आपल्याला द्यावी लागणार आहे त्या देशाला. म्हणून इथे दाखवलं आहे बघा, कन्झ्युमर्सकडनं इम्पोर्ट पेमेंट. आपण ज्या ज्या वस्तूंची आयात करणार आहे त्या आयात केलेल्या वस्तूंची किंमत आपल्याला त्या ठिकाणी विदेशामध्ये पाठवावी लागणार आहे आणि ती विदेशात गेल्यामुळे आपल्या देशातील जो राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह आहे या चक्राकार प्रवाहामधनं तो पैसा बाहेर पडणार आहे. काय होतं आहे? तो पैसा बाहेर पडतोय. तर आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग संस्था ज्या आहे ह्या उद्योग संस्थांनी त्यांच्या वस्तूंची जर निर्यात केली तर त्या निर्यातीमार्फत त्या उद्योग संस्थांना त्या ठिकाणी उत्पन्न प्राप्त होणार आहे. निर्यात केल्यामुळे इतर देशांमधनं त्या वस्तूची किंमत आपल्या व्यवसाय संस्थांकडे उत्पन्न म्हणून येणार आहे. म्हणून बाहेरच्या देशातून तो पैसा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये येणार आहे. म्हणून एक्सपोर्ट इन्कम
म्हणजे निर्यातीपासून मिळालेलं जे उत्पन्न आहे, या निर्यातीपासून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश हा त्यांच्या अंतक्षेपणामध्ये केला जाईल. म्हणजे बघा, आयात कुठे आली? आयातीमार्फत आपल्या देशातला पैसा हा परदेशात जाणार आहे. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातून तो बाहेर पडणार आहे. म्हणून आयात ही चतुर्थ श्रेणीमध्ये गळती आहे. तर निर्यातीपासून मिळालेलं उत्पन्न हे बाहेरच्या देशातून आपल्या उत्पन्नाच्या प्रवाहात येणार आहे. म्हणून त्याला अंतक्षेपणे असं म्हटलं जातं. मग अशा पद्धतीने ह्या ठिकाणी या दोन्हीही घटकांमार्फत आपल्याला त्या ठिकाणी जो व्यापार चक्र आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, या राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह या ठिकाणी स्पष्ट करता येतो. आता या चारही घटकांचा जर आपण अभ्यास केला तर ह्या चारही घटकांमध्ये येणाऱ्या ज्या काही गळती आहे आणि अंतक्षेपणे आहे, बघा एकाच लाईनमध्ये आपल्याला दिसून येतात. सेविंग, टॅक्सेशन आणि इम्पोर्ट पेमेंट म्हणजे कुटुंब संस्थांकडून केली जाणारी बचत, सरकारला दिलेले कर आणि आयातीसाठी केलेला खर्च, या तीनही कारणांमुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातील पैसा या प्रवाहातनं बाहेर पडतो. म्हणून त्याला आपण गळती असं म्हणतो. तर गुंतवणूक, सार्वजनिक खर्च आणि निर्यातीपासून मिळणारे उत्पन्न ह्या घटकांमार्फत चक्राकार प्रवाहातून बाहेर असणारा पैसा पुन्हा या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये येतो. त्याला अंतक्षेपणे असं म्हटलं जातं. मग अशा पद्धतीने उद्योग संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे, कुटुंब संस्थांकडून उद्योग संस्थांकडे हे द्विक्षत्रीय प्रतिमान, उद्योग संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे, कुटुंब संस्थांकडून सरकारकडे, सरकारकडून पुन्हा उद्योग संस्थांकडे हा तृतीय क्षेत्रीय प्रतिमानामध्ये. तर चतुर्थ क्षेत्रीय प्रतिमान काय आहे? उद्योग संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे, त्याचबरोबर कुटुंब संस्थांकडून सरकार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व सरकारकडून उद्योग संस्थांकडे, असा हा पैशाचा प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह चक्राकार पद्धतीने चालत असतो. त्यालाच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असं म्हटलं जातं. धन्यवाद.